आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या चहापानाचा आस्वाद घेताना आपण पाहतो आहोत। मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे या चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या चहापानाला विरोधकांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं होतं, मात्र विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे। या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर आता सर्व नव्याने शपथ घेतलेले मंत्री आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे चहापानाच्या कार्यक्रमाला सध्या उपस्थित आहेत आणि या चहापानाच्या कार्यक्रमानंतर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। त्यापूर्वी खातेवाटपाची चर्चा, खातेवाटपामध्ये नेमकं कुठलं खातं कोणाच्या नावे जाणार, कोणाला कुठलं खातं मिळणार याची देखील उत्सुकता असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शपथविधीपूर्वी काही तास जी महत्त्वाची बातमी आली की राष्ट्रवादी आणि शिवसेना विशेषतः या दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी म्हणजे अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून जाहीरपणे 2.5 वर्षांसाठी हे मंत्रिपद असेल अशा प्रकारे धोरण निश्चित करण्यात आलं, जाहीर करण्यात आलं। शिवसेनेच्या शपथ घेणाऱ्या आमदारांकडून तसं सही घेऊन शपथपत्र देखील घेण्यात आल्याची माहिती आहे। शुरू होने वाला है। सर, ये 2.5 साल की जो बात कही गई है, 2.5 साल जो मंत्रिपद दिए सर, 2.5 वर्षापूर्वी सर तुम्हाला 2.5 साल का नहीं है, 2.5 साल का नहीं है। फार्मूला ये है, फार्मूला ये है, अगर अच्छा काम नहीं करोगे तो 2.5 साल का इंतजार करने की भी जरूरत नहीं, 6 महीने में भी आपको निकाला जाएगा। ये शिंदे साहब ने हमको गेल्या 2.5 वर्षाआधीच तुम्हाला मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं, मात्र काही कारणामुळे लांबलं। आता आपण बघतोय आज मंत्रिपदाची तुम्ही शपथ घेतलेली आहे, काय भावना तुमच्या? अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की मला मंत्रिपद मिळेल, या वेळेला मिळेल, एक्सपान्शन मध्ये मिळेल, परंतु अखेरला शिंदे साहेबांनी माझ्यावर न्याय द्यायचा जी भूमिका घेतली आणि आज मला खऱ्या अर्थात मला न्याय मिळालेला आहे। परंतु ही संधी जी मला जी मिळालेली याचा योग्य तो वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देईल या भावनेतून मी काम करणार आहे। आपण बघतोय 2.5 वर्षासंदर्भातच चर्चा झाल्याचं कळतंय, काय यातलं सत्य आहे आणि हे असं असणार आहे? हो, सत्य आहे ना। शिंदे साहेबांनी सर्वांना सगळ्याला बोलून आमची मीटिंग घेतलेली, मीटिंगमध्ये सरळ सांगितलंय तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे। हा 2.5 वर्षाचा टेन्युअर असणार आहे। जर चांगलं काम केलं नाही तर 2.5 वर्षाची सुद्धा आवश्यकता नाही, 6 महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला घरी बसवण्यात जाईल असा डायरेक्टली इशारा त्यांनी सर्वच मंत्र्यांना दिला आहे। केसरकर, तानाजी सावंत सारख्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं, त्यामुळे जबाबदारी वाढली का तुमच्यावरती काम करण्याची? आता कारण अशा नेत्यांना घरी बसवलं असेल। अहो, ज्येष्ठ तर आम्ही झालेलो, 4 काम आम्ही निवडून आलेलो आहोत, म्हणून आता हे कालचक्र आहे, हे बदलत असतं। इतरांना संधी देणं, आता 2.5 वर्षांनंतर सुद्धा इतरांना संधी द्यायची, मग काय सर्व आमदारांना संधी देता आली पाहिजे। त्यांच्याकडे काम करण्याची जी ताकद आहे त्याचा खऱ्या अर्थानं वापर झाला पाहिजे, ही शिंदे साहेबांची भूमिका आहे। कुणावर अन्याय करणे किंवा कुणाला डावलणे हा त्यांचा हेतू मुळीच नाही। शिवसेनेकडून सर्व नेत्यांकडून हा मनाचा मोठेपणा दाखवावा अशी अपेक्षा तुम्ही करता का? जशी तुम्ही आता दाखवताय की जो काम करेल त्याने काम करावं, जो काम करणार त्याला कर्तव्य। आणि 2.5 वर्षापूर्वी देखील तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला होता, कुठली नाराजी नसताना मनाचा मोठेपणा दाखवल्याचंच हे फळ आहे। म्हणून मी त्याला एवढं माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणत नाही। ज्यांना संधी मिळाली त्यांनी ते काम केलं, मला संधी मिळाली, मी जे चांगलं काम करायचा प्रयत्न करेन आणि निश्चितच मला एवढी मोठी संधी आयुष्यामध्ये कधी मिळेल का नाही ही शक्यता सुद्धा नव्हती। सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला एवढ्या कॅबिनेट मंत्र्यापर्यंत जाता येतं हे फक्त शिवसेनेत होतं, हे मला आवर्जून सांगावं लागेल। मराठवाड्याचा बॅकलॉगच काय, मराठवाड्याला प्रायोरिटी आमची ती, आमचा भाग हा दुष्काळग्रस्त जेव्हा समजला जातो त्यासाठी जे काही करता येईल, आता कॅबिनेटमध्ये आम्हाला बोलायला संधी मिळते ना, आता निश्चित त्या संधीचा फायदा घेऊ आणि जे काही खातं आता आज किंवा उद्या मिळेल त्याचा नुसार महाराष्ट्रातला सर्व भाग निश्चित आम्ही पिंजून काढू। धन्यवाद।